मी पूर्णच बरा झालो. फरक असं बी नाही म्हणत की मी 70% नाही, पूर्णच बरा झालो. जी माझी पहिली कंडिशन होती आणि आत्ताची काय आहे त्याच्यामुळे मला कळते मी पूर्णच बरा झालो. 4 ट्रीटमेंट मध्येच पूर्ण बरा झालो. पालतो बापा नाही येत एखाद्यावर झोपा झोपायचे नाही अंगावर असं येतो झोपायला, बंद नाही झोपा येत. तसं नका दाबून धरा. अयो घ्या घ्या घ्या. पकडा इथं काउंटर सोडा. घ्या घ्या मोठा श्वास. घ्या सोडा. घ्या. येत नव्हतं एका अंगावून एका अंगावून कसलं मला काहीच होता येत नव्हतं. असलं तर विषयच नव्हता काहीच. आता बघा उठून वागता किती येते. पलीकडे बघा तिकडच्या साईडला येत होतं का एवढं वागता. नाही नाही असं नाही, अजिबात नाही. आता किती दुखते पायात. पाय पूर्णच राहील. हिथं थांबा, हिथं पूर्ण राहील. पूर्ण राहिलं, पूर्णच राहील. हिथं नाही. पूर्णच राहिलं. तुम्ही माझ्याकडे आलता हो. त्यास काय परिस्थिती होती तुमची. मी ज्या दिवशी आलो सोमवारी तुमच्याकडे त्यावेळेस मी पूर्ण बारामतीतनं फिरून डॉक्टरांच्या कोण येऊन इथं आलतो. त्यावेळेस मला पूर्ण असं वाकूनच चालावं लागायचं. म्हणजे म्हातारी माणसं चालतात असं किती वाकत होता तुम्ही खाली. पूर्ण असं वाकल्याशिवाय मला चालायचे हा, नव्हते. अशा condition मध्ये आलता तुम्ही. अशा कंडिशन मध्येच मी आलतो इथं सोमवारी तुमच्याकडे. आज कितवी ट्रीटमेंट आहे तुमची. आज ही माझी 4थी ट्रीटमेंट आहे. 4 ट्रीटमेंट मध्ये किती फरक पडला. मी पूर्णच बरा झालो. फरक असं बी नाही म्हणत की मी 70% नाही, पूर्णच बरा झालो. जी माझी पहिली कंडिशन होती आणि आत्ताची काय आहे त्याच्यामुळे मला कळते मी पूर्णच बरा झालो. 4 ट्रीटमेंट मध्येच पूर्ण बरा झालो. म्हणजे बरेच हॉस्पिटलमध्ये गेलो, त्यांनी जे काय करायचं सांगितलं ते केलं. एक्सरे केला, MRI केला. MRI केलं. तर हे सांगितल्यानंतर म्हटलं मग हे असं का होतंय. तर ते म्हणले काय सांगताच आहे ना, इकडं जा तिकडं जा पुण्याला जा वगैरे असं त्यांनी सांगितलं मला. नंतर मी कळाल्यानंतर तुमचं इथलं दवाखान्याचं मी इथं आलो. बरं आपण इथं कसं तुम्हाला तपासलं, कसं काय केलं. काय नाही, तुम्ही माझी फक्त काय आल्यानंतर नाडी बघितली त्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट मला सांगितलं की असं असं झालंय. मग सांगायच्या आधीच तुम्ही सांगितलं मला डायरेक्ट की तुमची नसवरती नसा चढलेली आहे, काय नाही होऊन जातात व्यवस्थित इथं. आणि मी लगेच ट्रीटमेंट तुमच्यापाशी चालू केली. पहिल्या दिवशी ट्रीटमेंट चालू केली की मला बऱ्यापैकी नॉर्मली फरक जाणवला. दुसऱ्या ट्रीटमेंटमध्ये बऱ्यापैकी मला 60 ते 70% फरक पडला. आणि तिसऱ्या ट्रीटमेंटमध्ये पूर्ण चालायच लागलो. पूर्ण माझा गाडी बसताना पायीवरती जात नव्हता, खाली घेता येत नव्हतं, ती सकाळी घ्यायला यायला लागला. आज तर मी अगदी तुम्ही बेडवर झोपू सुद्धा शकत नाही. बेडवर तर मला झोपाई बी येत नव्हतं. ज्यावेळेस पहिल्या दिवशी आलो त्यावेळेस मला ट्रीटमेंट तुम्ही बसूनच दिली. मला झोपायची येत नव्हतं. कसलं पायच हा खाली होत नव्हताच, कसलाच होत नव्हता उजवा पाय. एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर पण होता येत असं पालतं वगैरे झोपताच येत नव्हतं. आणि घरी बी झोपता येत नव्हते. हे पूर्ण गुडघे असे मुंडक्यात घालायचे त्यावेळेस मी झोपत होतो. इतरांना काय सांगू इच्छिता आता तुम्ही. इतरांना काय आता असे जर असतील तर यांनी हितच यावं. इतरांनी बी असं इकडे तिकडेची फिरण्यापेक्षा पैशाची जी बरबादी करण्यापेक्षा ती हित यावं. लगेच फरक आहे, रिझल्ट चांगला आहे. ह्या ट्रीटमेंटसाठी तुम्हाला काय औषध गोळ्या काय दिल्या होत्या का मी. नाही, काहीही दिलेलं नव्हतं. बिना औषध गोळीचं गोळीचंही मी चाललेलं आहे. कुठली गोळी नाही दिली, कुठलं औषध नाही, काही नाही. ठीक आहे, काहीच नाही दिलेलं. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद.